नमस्कार, मी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, बाहेर पाऊस छान चालू आहे, तर मला असं वाटलं की आज आपण छानपैकी ब्रेड पकोडा बनवूया. चला तर बघूया कसा बनवायचा तो. आपल्याला ब्रेड पकोड्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी हे ब्रेड घेतलेले 6 ते 7 ब्रेड आहे आणि तेल आहे. तर बटाटे घेतलेले 6 बटाटे उकडून घेतलेले मी. मीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि जिरे, हिंग, हळद, मोहरी, लाल तिखट, ओवा आणि धना पावडर. सर्वात प्रथम आपण बटाटे सोलून घेऊ, म्हणजे कसं एकदम भाजी आपली छान होईल. मी बटाटे उकडताना तुम्हाला कसे बटाटे उकडायचे आपल्याला पकोड्यासाठी किंवा याच्यासाठी ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आपण छान बटाटे उकडून घेऊ. बटाटे सोलून घेते मी. आता हे बटाटे सर्व सोलून झालेले आहे माझे. तर मी आता मिरचीची तयारी करून घेते. तर मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. लसूण घेते, 9-10 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे. थोडीशी कोथिंबीर आपण वाटूनच घालणार आहोत आणि कढीपत्ता, कारण आपल्याला भाजी बनवायची ते ब्रेडच्या ह्याच्यात दाताखाली आला नाही पाहिजे म्हणून. आणि आलं घेतलं मी थोडंसं. तर मी अशा प्रकारे मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. अद्रक, लसूण आणि जिरे, ओवा टाका. आपण हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, अद्रकचा ठेचा बनवून घेतलेला आहे. आता मी भाजी गरम करून घेते छान. आपली कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते थोडंसं. तर आपण जो सोललेला बटाटा आहे ना, आता तेल तापेपर्यंत ना मी असं मॅश करून घेते बटाटा छान. अशा प्रकारे मी बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आपले. तर आता मी फोडणी देऊन घेते. आपलं तेल छान तापलेलं आहे. अगोदर मी पाव चमचा राई टाकलेली, नंतर जिरे टाकते आणि जो आपण मिरचीचा खरडा बनवून टाकला होता तो टाकणार आहे मी आता. थोडीशी हिंग टाकून घेते. स्वादानुसार मीठ टाकते, म्हणजे पाऊण चमचा मीठ टाकलेलं आहे मी. 9 ते 10 हिरव्या मिरच्या आणि त्याच्यानंतर पाऊण चमचा मीठ. हे छान आपली फोडणी बसली पाहिजे. तर मी थोडीशी हळद टाकून घेतली, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा धना पावडर. त्याच्यामध्ये मी बटाटा आपण जो मॅश करून घेतला होता तो टाकणार आहे मी. तर छान आपण ही बटाट्याची भाजीने एकदम व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. आपली बटाट्याची भाजी छान परतून घेतलेली मी. आता मी ती काढून घेते. आता आपण ही बटाट्याची भाजी ना अशी व्यवस्थित काढून घेते मी सर्व, म्हणजे मग आपल्याला 10 मिनटं थोडीशी थंड होऊन द्यावी लागेल ना. आता हे जे मी ब्रेडचे स्लाइस घेतले ना ते असे एकदम जे आपल्या कडा असतात त्या कापून घ्यायच्या. ज्या कडक भाग आहे ना तो पूर्णपणे आपण कापून घेणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपण कापून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सर्व मी कापून घेतलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने मी सर्व कापून घेते. पण ब्रेडचं कढईचं असतं ना ते कट करून घेतलेलं आहे. आता ते आपल्याला फेकून नाही द्यायचं, कारण जो मेन पार्ट असतो ना याच्यापासूनच आपल्याला ब्रेड पकोडा तयार करायचा आहे. आपल्याला बेसन पीठ न वापरता ब्रेड पकोडा तयार करणार आहोत. तर मी आता हे मिक्सरला लावून घेते. मी असं छान मिक्सरमध्ये एकदम बारीक चुरमा करून घ्यायचा आहे बघा आपल्याला ब्रेडचा. आता आपण हे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले ते मी आता सुक्या एकदम म्हणजे आपल्याला भांडं आहे ना ते सुकं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले. मी आता तेल तापायला ठेवते कढईमध्ये. आपल्याला ब्रेड पकोडा बनवायचा आहे ना त्यासाठी मी आता तेल तापवून घेते. शक्यतेनुसार मी तेल टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. तर मी हे ब्रेड पकोड्यांसाठी भाजी बनवून घेतलेली. किती छान झालेली बघू शकतात तुम्ही, किती सुंदर भाजी आपली. आणि घरामध्ये सुद्धा इतकं सुगंध दरवळलेला आहे ना, खरोखर असं वाटतं पटकन खावं. आणि पावसाळ्यात बघा असे गरम गरम वस्तू खाण्यास खूप छान लागते. तर आपण हे जे ब्रेड आहे ना ते असे पाण्यात एकदम हळूस असे भिजवून घ्यायचे बघा. असे एकदम हातानेच दाबून घ्यायचे, म्हणजे कसं व्यवस्थित तुम्ही बघू शकतात. आता हे ब्रेड रोल ओले करून तुम्हाला दाखवलेलेच आहे. ते आता मी असं छान पाणी काढून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने मी आता एकदम व्यवस्थित रोल बनवून घेणार आहे.
आणि आपण आता तेल तापलं की छान हे करून घेऊ. अशा पद्धतीने बघा, एकदम अशी उभी भाजून भाजी ना अशी उभी टाकायची आणि त्याच्यामध्ये असं दुमडून घ्यायचं. आता ही बाजू आहे ना, ही सुद्धा आपल्याला अशीच दुमडून घ्यायची. तुम्हाला शिकवण्यासाठी मी असं उलटपालट हात केलेला आहे. आता हे असं हे तोंड आहे ना असं छान दाबून घ्यायचं. हे बघ, असं तुम्ही बघू शकता, असं एकदम व्यवस्थित छान झालं पाहिजे. असं व्यवस्थित तोंड आपले दाबले गेले पाहिजे. तर मी या पद्धतीने ना आता तुम्हाला सर्व दाखवते. हे पहा, तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. आपला क्रम्स करून घेतले होते ना, एकदम ब्रेडचं मिक्सरमध्ये घालून एकदम बारीक चुरा करून घेतला होता. तर ते मी असं एकदम छानपैकी घोळून आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एकदम छान करून घ्यायचे. कारण आपल्याला बेसन पीठ नको आहे आज. बेसन पिठाचे प्रकार खूपच बघितले, पण मला वाटलं आज असं ब्रेड क्रम्स करून छानपैकी ब्रेड पकोडा करावा, म्हणून मी आता आज हा व्हिडिओ दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने छान असं घोळून घ्यायचं. बघा, तुम्ही बघू शकता असं घोळून घेतलं ना की असं मी काढून ठेवणार आहे. आणि आपण तेल तापायला ठेवलेलं आहे मी. तोपर्यंत तेल तापतं आहे आपलं, तोपर्यंत मी हे छान घोळून घेते. असे एकदम घोळून घेतले तरी चालतात तुमचं, म्हणजे आणि एक घोळून घेतलं तरी चालेल. असं काही नाही, काय एकदमच करून ठेवायला पाहिजे असं काही नाही. तर मी छान असे एकदम हे करून घेतलेले बघा. या ब्रेड क्रम्सने काय होतं, जे आपले बटाटे कटल्या म्हणजे जे पकोडे आहे ना ते एकदम कडक होणार आहे. कडक म्हणजे असे कुरकुरीत, खायला खूप छान लागतात हे. तर या पद्धतीने मी सर्वच घोळून घेते. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये हे पकोडे सोडून घेते बघा. एका वेळेस 5-6 टाकले तरी चालतात, कारण आपल्याला काय म्हणजे याचं काय तुटायचं काय टेन्शन नसतं. जितके कढईमध्ये बसेल तितके तुम्ही टाकू शकतात. तर आपण जे आहे ना पकोडे आपण असे बघा लांबलाच कसे व्यवस्थित करून घेतलेले. ते आता असे हळूहळू पलटी मारून घ्यायचे, जास्त हलवायचं नाही. असं छान बाजूने आपले तळले पाहिजे, एकदम व्यवस्थित कुरकुरीत असे तळून होतात बघा. तुम्ही बघू शकतात किती छान तळले गेलेले आपले. तर आता मी तुम्हाला दाखवते तळल्यानंतर. पहा, तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे. तुम्ही बघू शकतात मंडळी किती छान आपले ब्रेड पकोडे झालेले. तुम्ही बघू शकतात एकदम लाल असे मस्त झालेले. तर खरोखर असे पकोडे आणि बाहेरचा पाऊस म्हणजे खूप सुंदर आहे. तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ब्रेड पकोडे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला बाकी नक्की विसरू नका, कारण नवीन यूट्यूबवर सबस्क्राईब म्हणजे किती महत्त्वाचे आहे तुम्हाला तर सांगण्याची गरज नाही आहे. पण नक्की मला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पहा बरं, तुम्ही बघू शकतात किती छान पकोडे दिसतात आपले. असे एकदम लाल कलरवर म्हणजे असं एकदम आपले कोटिंग किती छान दिसते बघा बरं. तुम्ही बघू शकतात किती सुंदर झालेले. तर आता ह्याच पद्धतीने मी सर्व करून घेणार आहे. आता मी काढून घेते. एकदम कुरकुरीत झालेले बघा आपले. अरे, ब्रेड कटलेट आपले किती छान झालेले बघा. म्हणजे तुम्ही ब्रेड कटलेट बोलू शकतात, ब्रेड पकोडा बोलू शकतात किंवा ब्रेड रोल सुद्धा बोलू शकतात. एकदम सुंदर झालेले आपले. आणि इतके कुरकुरीत वरचं जे कोटिंग आहे ते एकदम कुरकुरीत आणि आत ते एकदम सॉफ्ट असे छान झाले. घरभर इतका सुगंध पसरलेला आहे ना का विचारूच नका. तर मंडळी, तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढील भागात.